नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सुप्रभात. अनेक प्रेक्षकांना असं वाटू शकतं की ग्रीनलँड आणि अमेरिकेच्या तणावाचा आपला काय संबंध. एकच तुम्हाला जर आकडेवारीतनं मी सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल की जग हे छोटंसं खेडेगाव बनले आणि युरोपातल्या एका राष्ट्राध्यक्षाने म्हटलं आहे की आता जग हे गुंडापुंडांचं साम्राज्य बनत चाललंय. ते शब्दशः कसं खरं आहे बघा. डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटलं की नाही ग्रीनलँड आपल्या ताब्यात आलं पाहिजे, त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. त्याचा थेट फटका जो अमेरिका आणि युरोपातल्या तणावा सदृश्य परिस्थितीत रूपांतरित झाला आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये अक्षरशः हाहाकार आला आहे. आपल्या इथल्या गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटी रुपये बुडालेत एका दिवसात. सो हा तणाव नीट लक्षात घेतला पाहिजे. कसं आहे की ग्रीनलँड हे जगातलं सर्वात मोठं असा बेटांचा भूभाग असलेला प्रदेश आहे. तो डेन्मार्कच्या स्वायत्त ऑटोनॉमसचा एक भाग आहे. संरक्षण आणि परराष्ट्र धोरण डेन्मार्ककडं, पण अंतर्गत प्रशासन ग्रीनलँडकडे. आता ह्या ग्रीनलँडवरती अमेरिकेला आपलं वर्चस्व हवं आहे आणि तिथून तो संघर्ष सुरू झाला आहे. कसा तर ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा महत्त्वाचा लष्करी तळ आहे. पिटुफिक स्पेस बेस त्याला पूर्वी म्हणायचे. हा तळ रशियन क्षेपणास्त्राच्या हालचाली ओळखण्यासाठी, आर्कटिक प्रदेशावर किंवा अंटार्क्टिकावरती नजर ठेवण्यासाठी, उपग्रह आणि क्षेपणास्त्र संरक्षणासाठी महत्त्वाचा. म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीनं याचं सामरिक महत्त्व हे असं आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण त्याचा मुंबईच्या शेअर बाजाराची कसा संबंध आला आहे आणि तो तणाव आणखी कसा वाढत जाऊ शकतो. युरोपियन राष्ट्रातल्या एका राष्ट्रप्रमुखाला काय वाटतंय की जग हे आता गुंडापुंडांचं बनलंय, पुणे जसं गुंडापुंडांचं बनलंय तसं. ग्रीनलँडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रेअर अर्थ मिनरल्स आहेत. त्या रेअर अर्थ मिनरल्सवरती मी एक स्वतंत्र भाग करणार आहे, तो तुम्ही जरूर बघा. कारण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रेअर अर्थ मिनरल्सचं महत्त्व स्वतःचं खूप अधिक आहे. चीननं अमेरिकेच्या टॅरिफला जो शह दिला आहे त्याचं मुख्य कारण रेअर अर्थ मिनरल्स आहेत, ते मी सांगेन. त्याच्यामध्ये युरेनियम, लिथियम आणि तांबे पण आहेत ग्रीनलँडमध्ये. हे खनिज इलेक्ट्रॉनिक वाहनं, संरक्षण उद्योग आणि सेमीकंडक्टरसाठी अत्यावश्यक आहेत. आता अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019मध्ये ग्रीनलँड खरेदी करण्याचीच संकल्पना मांडली होती. डेन्मार्क आणि ग्रीनलँडनं ती कल्पना स्पष्टपणे फेटाळून लावली. ग्रीनलँडमध्ये अमेरिकेविषयी यामुळं संशय आहे. डेन्मार्क अमेरिका संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर बर्फ वितळत असल्यामुळं नवे समुद्री मार्ग खुले होत आहेत. तेल आणि गॅस शोधणं सोपं होत आहे आणि त्यामुळं अमेरिका, रशिया, चीन, युरोप ह्या सर्वांची आता नजर आर्कटिकवरती किंवा अंटार्क्टिकावरती आहे. ग्रीनलँड हा अंटार्क्टिकाचा किंवा आर्कटिकचा भूराजकीय केंद्रबिंदू बनत चालला आहे. पुन्हा सांगतो, याचा मुंबईच्या शेअर बाजाराशी संबंध आहे. ते कसं ते सांगेन. अनेक ग्रीनलँडवासी डेन्मार्कपासून पूर्ण स्वातंत्र्य इच्छितात. अमेरिका आर्थिक मदत, गुंतवणूक करते आहे, थेट संबंध वाढवते आणि याच्यातनं आपला प्रभाव वाढवू इच्छिते. त्यामुळं डेन्मार्कला भीती आहे की सध्या जरी अमेरिकेबरोबर आपला संघर्ष नसला तरी तो पुढं वाढत जाऊ शकतो. आता ह्याच्यात काय झालं आहे की युरोपमध्ये सुद्धा अमेरिकेबद्दलचं एक संशयाचं वातावरण तयार झालं आहे की जो युरोप ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकेचा कायम मित्र राष्ट्र राहिलेला आहे. युक्रेन युद्ध आणि युद्धाचा खर्च, युक्रेन आणि रशिया हा युद्धाचा जो भाग आहे, त्यामुळं अमेरिका जी युक्रेनला मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी मदत करते, त्यामुळे युरोपातल्या अनेक देशावर या युद्धाचा थेट आर्थिक भार पडतोय. त्यामुळं अमेरिकेमध्ये प्रश्न उपस्थित होतो, अमेरिकेच्या धोरणासाठी आम्ही किती काळ किंमत मोजायची. त्याचबरोबर नाटोमध्ये तणाव आहे. काल मी याच्याबद्दलचं लाईव्ह बातमीपत्रात सांगितलं. अमेरिका सतत युरोपियन देशांना सांगते की संरक्षण खर्च वाढवा. अनेक युरोपियन देशाचं मत आहे की अमेरिका स्वतःचं शस्त्र सामग्री विकण्यासाठी आणि स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी हे सतत सांगते, खर्च मात्र आम्ही उचलतोय. उलट अमेरिकेचं मत आहे की युरोपाच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे, असं करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर व्यापार आणि अर्थकारणात स्पर्धा सुरू आहे. अमेरिका आपल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलती, सबसिडी देते. युरोपला वाटतं की ह्यामुळं युरोपियन कंपन्यांचं नुकसान होतं आहे. हरित ऊर्जा, इलेक्ट्रिकल वाहनं आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात स्पर्धा आणि संशय वाढला आहे. ऊर्जा धोरणात मतभेद आहेत. युक्रेन युद्धानंतर रशियन गॅसवर अवलंबित्व कमी केलं आहे युरोपियन राष्ट्रांनी. अमेरिका LNG
चा गॅस युरोपला विकते तो महाग आहे. युरोपमधलं मत आहे की आमची ऊर्जा असुरक्षित अमेरिकेच्या व्यवसायाची संधी बनते आहे. आणि ह्या सगळ्यामुळं काय झालं आहे की आत्ता एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष तिथे उभा ठाकला आहे. अमेरिका आणि युरोप आमने सामने आलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ग्रीनलँडवर अमेरिकेचं नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टापासून मागं हटण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटल्यानंतर जगभरामध्ये पुन्हा एकदा अस्थिरतेचं वातावरण निर्माण झाले. जगभरातल्या बाजारामध्ये घसरण झालेली आहे. डेन्मार्कच्या अर्थमंत्र्यांनी काय म्हटलंय बघा. हा प्रश्न केवळ डेन्मार्क पुरता मर्यादित नाही, तर हा संपूर्ण अमेरिका आणि युरोपमधील संबंधाचा प्रश्न आहे. ही एक गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला ती निवळायची असेल तर इतर काही घटक जी चिघळवत आहेत त्यामुळं आम्हाला सगळे पर्याय ओपन ठेवावे लागतील, खुले ठेवावे लागतील. शांतता परिषदेसाठी चीन, रशिया, युक्रेनलाही निमंत्रण दिलेलं आहे. गाझाच्या पुनर्बांधणीसाठी शांततेच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचं निमंत्रण मिळाल्यानं चीननं त्याच्यामध्ये अधिकृतपणे सहभागी व्हायचं ठरलं आहे. हे मध्येच काय आलं गाझाचं? त्याचं कारण आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकमेकात गुंतलेल्या अनेक जणांशी इतक्या गोष्टी घडतात. कारण आता बघा, फ्रान्सचे जे अध्यक्ष आहेत एमॅन्युएल मॅक्रो यांच्याबरोबर ट्रम्प यांचा वाद झाला आहे. ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रो यांच्या एका खाजगी संदेश सार्वजनिक केला. ट्रम्प ग्रीनलँडवर काय करीत आहेत असं त्यात मॅक्रो यांनी विचारलं होतं. दावोस इथल्या बैठकीनंतर G7 देशाच्या बैठकीचा प्रस्ताव मॅक्रो यांनी ठेवला होता. त्यावरून फ्रान्सच्या वाईन आणि शॅम्पेनवर 200% आयात शुल्क लावण्याची धमकी ट्रम्पनी दिली. आणि त्यानंतर जगभरातले जे बाजार अस्थिर झाले, काल दिवसभरामध्ये भारतीय बाजार अक्षरशः कोसळला. भारतीय गुंतवणूकदाराचं 10 लाख कोटी रुपयाचं नुकसान झालं. कारण सेन्सेक्स 1066 अंकांनी कोसळला. परकीय गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा ओघ आणखी वाढवला जो कायमच होता. रुपया घसरून 90.97 ह्या निचांकी पातळीवरती आला. सोनं 1.5 लाखापुढं, तर चांदी गेली थेट 3.23 लाखावरती. ट्रम्पचा हा जो आग्रह आहे त्यामुळे जगभरातले बाजार कोसळत चाललेत. आणि अमेरिका विश्वासघातकी आहे, भारताशी मदर ऑफ ऑल डील्स आम्ही करतोय असं EUनी म्हटलंय. हा आहे भारताचा समज. इकडे 10 लाख कोटी रुपये बुडाले. युरोपियन आयोगाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितलंय की EU आणि अमेरिका गेल्या जुलैमध्ये टॅरिफ न वाढवण्यावर सहमत झाले होते. राजकारण व्यवसायाप्रमाणेच डील म्हणजे डील असतं. त्यांनी शपथ घेतली आहे की EUचं उत्तर न डगमगता असेल म्हणजे ते भारताबरोबर पुढं करतील. उर्सुला यांनी भारताचं कौतुक करत असं म्हटलंय. उर्सुला यांनी की भारत आणि EU 27 जानेवारी रोजी ऐतिहासिक व्यापार करार करणार आहेत. तो नीट मी तुम्हाला महाराष्ट्राला सांगेल. हा मुक्त व्यापार करार 200 कोटी लोकांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण करेल, जे जागतिक GDPच्या 25% त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल. आणि मॅक्रॉननी जे म्हटलंय, जग आता गुंडांच्या युगात प्रवेश करत आहे. आता फक्त सामर्थ्यवानांचाच कायदा महत्त्वाचा आहे. जिसके हात लाठी उसी की भैंस. ब्रिक्स आणि G20 देशासह उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी अधिक जागतिक सहकार्य एकमेकांबरोबर वाढवायला हवं. तिकडं पुतीन असं म्हणतायत. तुम्ही पाहाल की युरोपियन नेत्यावरती कटाक्ष टाकत हे लवकरच घडेल की ते मालकाच्या पायाशी असतील, म्हणजे अमेरिकेच्या पायाशी असतील आणि आपली शेपटी हलवत असतील. कारण हे कसं आहे, हे इतकं एकमेकाशी इंटरकनेक्ट झालं की ग्रीनलँडचा संबंध, तणाव अमेरिकेबरोबर, युरोपबरोबर ताणतणाव, तिकडे एमॅन्युएल मॅक्रॉन बरोबर ताणतणाव, युरोपियन राष्ट्र भारताबरोबर खुला मुक्त FTA करू, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करू इच्छित आहे, जसं आपण UK बरोबर केलेलं आहे. तर ही जी गुंतवणूक आहे ना, त्या गुंतवणुकीचे सगळे संदर्भ आपल्याला असे समजून घ्यायचे. सो थांबूया आपण इथे.